कल्पेश प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओटीओ अजित सर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. साई दर्शन संघाने टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय हनुमान आणि दुसऱ्या बाजूला साई दर्शन या दोन संघांमधील ही बॅटल आपण पाहतोय. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. साई दर्शन संघाचा 12th मॅन एक्स्ट्रा मेंबर च्या संरक्षण कक्षामध्ये येऊ द्या. पहिले षटक हाताळणीकरिता राकेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. प्रज्वल आणि अमित आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती प्रज्वल आणि नॉन स्ट्रायकिंगवरती अमितला पण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहू शकतायत जय हनुमान आणि दुसऱ्या बाजूला साई दर्शन मायकोप या टीम मधील ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलने या ठिकाणी श्री गणेश झालाय जय हनुमान मायकोप संघाचा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत राकेश आहेत. आज राकेशने सुद्धा परफॉर्मन्स जबरदस्त दाखवला. आपल्या टीमसाठी डेडिकेशन अप्रतिम राहिले. त्यांचं हलक्या शतने स्ट्रेअर केलं होतं. एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चार षटकांचा फॉर्मॅट येणाऱ्या दोन सामन्यांमध्ये आपण पाहणार आहोत. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. धाव घेतलेली नाही आहे बॉलवरती. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी राकेश यांची आपल्याला पाहायला मिळते पहिल्या 3 चेंडूंमध्ये. धावसंख्या फलकावरती 3 आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिले षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश चांगल्या पद्धतीनं त्यांचा स्पेल कंप्लीट करत असताना ते गोल्स कंप्लीट करत असताना लेगस्टम्पच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये.
पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. 6 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. इकॉनॉमी चांगली पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. सागर या टीममधील एक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये सागरला आणले गेले. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा जिंकलाय या गोलंदाजाने. सेकंड ओव्हरमध्ये सागरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती प्रज्वल आहे आणि नॉन स्ट्रायकिंगवरती अमितला आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता त्या ठिकाणी. मिड ऑफवरून एकच धाव या बॉलवरती बिलेल. धावसंख्या फलकावरती 7. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सॉफ्ट हँडेड त्या ठिकाणी खेळले गेले. एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या फलकावरती 8. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी धाव येताना आपण पाहिले. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सागरकडे ती ॲबिलिटी आहे डॉट बॉल टाकण्यामध्ये, तो माहीर आहे. एक धाव मिळेल या बॉलवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. या सेकंड ओव्हरमधील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचले. एक धाव मिळेली या बॉलवरती आणि या अखेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या आकड्यावरती. 11 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधील आपण पाहतोय. चांगला फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार येतोय फलंदाज प्रज्वलच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानामध्ये. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी. आता इथून मुकेशला कमबॅक करावा लागणार आहे. आज मुकेशने सुद्धा परफॉर्मन्स चांगला दिलाय आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवरती मुकेशचा पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. मुकेशच्या विरोधामध्ये सुरुवात चांगली झाली या षटकाची. साई दर्शन मायखोप संघ या मॅचमध्ये बॅकफुटला जाणवतोय. त्यांचा बॅट फेज सुरू झाला. दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागणार आहे फलंदाजांचं. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड करत असताना. इथे सुद्धा सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 20. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. आता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार. मागील 2 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. इथे सुद्धा चौकार प्राप्त होईल. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली स्टार्ट मिळत असताना धावसंख्या फलकावरती 24. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 24 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन 99% दिले. सिंगल डबल सातत्याने खेळले गेले. त्याचबरोबर चौकारांची संख्या सुद्धा मोठी आहे या इनिंगमध्ये. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 25-25 स्कोरकडे लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 25-25 रन स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. मुकेशच्या विरोधामध्ये सुद्धा 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील.
3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानामध्ये. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉलरचं नाव दादा, बॉलरचं नाव निर्मल. गोलंदाजी मार्कवरती निर्मलला आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल सिंगल घेत असताना या बॉलवरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. निर्मलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला ऑफड्राईव्ह कॅपमध्ये चाललाय. येथे सुद्धा चौकार प्राप्त करत असताना फलंदाज प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॅटिंग केलंय आज आजच्या रजनीमध्ये. धावसंख्या फलकावरती 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाते. मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रॉस बॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी झाला होता. धावचीची संधी त्या ठिकाणी होती, परंतु मनस्थिती पूर्णपणे खचली गेले. कारण याच बॉलिंग अटॅकने आधीच्या सामन्यांमध्ये कमीत कमी टोटल या ठिकाणी जरूर रोखली होती. परंतु आज कुठेतरी या सामन्यामध्ये जनुमान मायखोप संघ या ठिकाणी हवी होताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेट गेल्या. पहिल्या विकेटसाठी तब्बल 33 धावांची वाट पाहावी लागली. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकामधील. नवीन बॅटर दीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती निर्मलला आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 1 धाव येताना पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34-35 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेले. 35 टू विन असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मित्रा मित्रा नाव नाव पहिले षटक हाताळण्याकरिता विकीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 4 षटकांमध्ये 35 धावांचं टार्गेट समोर उभं केले गेले. राकेश आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 35 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. इथून मोठे फटके ऑफर करावे लागणार आहेत. मोठे फटके फोर्स करावे लागणार आहेत येणाऱ्या 4 षटकांमध्ये. पहिला बॉल हलक्या शतने खेळला होता. 1 धाव येताना पाहायला मिळते. सिंगल येते या चेंडूवरती. ग्रँड फिनालेमध्ये ताज स्पोर्ट्स संघ या ठिकाणी वाट पाहतोय. कोणता संघ त्यांना फाईट करेल. जयनुमान मायखोप की साई दर्शन मायखोप. दोन्ही संघ एकाच गावामधून आहेत.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. वेळ भरपूर जातोय. जर्मन मायखूप टीम प्लीज घाई करा. एक धाव येताना पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवरती. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकदा सिंगल येईल या बॉलवरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावरती. जयनुमान मायखूप संघाचा गोलंदाज विकीला आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टॉट डिलिव्हरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. फोर्स केलं होतं या बॉलला परंतु प्रॉपरली टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. धावसंख्या फलकावरती 3-4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं फील्ड त्या ठिकाणी केलं गेलं. एकच धाव या बॉलवरती येते आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्वीप जरूर त्या ठिकाणी दाखवला होता. शेवटच्या बॉलवरती सुद्धा सिंगल मिळेल. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 30ची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 5. विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल प्रज्वलचा चांगल्या टप्प्यावरती होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. राकेशवरती दारुमदार असणार आहे. चौकार येतोय. आता 26ची गरज असेल 16 चेंडूंमध्ये. समीकरणापासून आपण पाहू शकताय जे लांब गेले होते पहिल्या षटकामध्ये आता पुन्हा एकदा त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी राकेश आणि अजय करत आहेत आणि या धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगला पंच त्या ठिकाणी दाखवला परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जास्त टीम मीटिंग करू नका. तीन बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोर करते लागले गेल्या. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगला फटका कडक शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल गॅपमध्ये. 4 धावांकरिता चौकार. चौदा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. 35 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवलाय. पुन्हा एकदा बीट करत असताना सरळ चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडे चौकार.
धावसंख्या फलकावरती 18, 18 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. लास्टचा बॉल आहे शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल सेकंड ओव्हरमधील. धावसंख्या फलकावरती 18, 35 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली मिळाली नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये राकेश आणि अजयने या ठिकाणी एक्सिलेटरवरती पाय दिले. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 धावांची आवश्यकता आता येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 13 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका इथे सुद्धा खेळला होता. डॉट बॉल येईल. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. चला जास्त टीम मीटिंग करू नका. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 35 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये 17 झाल्यात, 18 झाल्यात. आता 2 ओव्हरमध्ये 17 बनवायचे आहेत. प्रसादला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये कमीत कमी धावा त्याला रोखायच्या आहेत. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. पहिलाच बॉल फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती एक धाव परिपूर्ण केली गेले. सिंगल येताना पाहायला मिळते. फलंदाज राकेशच्या बॅटमधून आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 16 धावांची गरज. अजय स्ट्रायकिंगवरती 2 चौकार आतापर्यंत अजयच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज आहे. आउटड्राईव्ह चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाले. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन्स स्कोर कार्ड लागले गेलेत. मागील दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती ठिकाणी ठेवले गेलेत गोलंदाज प्रसादने. त्याचमुळे फलंदाजांना या ठिकाणी मागच्या 2 बॉलवरती मोठा फटका खेळणं अवघड झालं. दहा बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल या षटकामधील फ्लोरलेनचा बॉल इथून गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु विकी आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. त्यांना बीट करत बॉल सरळ निघून जातोय 4 धावांकरिता. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 12ची गरज. नऊ चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच आपण आपल्या जागेवरती यायचे. सामन्याला सुरुवात करायची. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. 3 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण पाहिल्यात अजयच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फटका जरूर खेळला होता. चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. धाव घेतलेली आहे या बॉलवरती. 1 धाव येते या बॉलवरती. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा गेला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 24-24 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम 2 चेंडू या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगवरती राकेश आहेत. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकरवरती अजयला आपण पाहतोय. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल. 7 बॉल 11ची गरज. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती.
अजून एक डॉट बॉल. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. चला जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच आपण आपल्या जागेवरती यायचं आहे. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त जातोय, प्लीज जयनुमान मायकोप टीम घाई करा. स्लॉग ओव्हरमध्ये अक्षयला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलं. डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचवायच्या आहेत. 6 बॉलमध्ये 11 या ठिकाणी रोखायच्या आहेत आणि त्याचमुळे गोलंदाज अक्षयला या ठिकाणी आणलं गेलं. घाई करा, वेळ भरपूर जातो, अजूनही आपल्याला ग्रँड फिनाले या ठिकाणी खेळवायचं आहे. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी जरूर ॲक्च्युली मूडमध्ये पाहायला मिळाले गोलंदाज. वेगळेचा अंदाज आला नव्हता फलंदाजाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला गेला. गोलंदाज आपण पाहू शकतायत अक्षयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एक धाव येईल या बॉलवरती. पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी टाकले गेलेत. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 10 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ दौडवू नका, टीम मीटिंग करू नका प्लीज. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 10 धावांची गरज. समोर राकेशला आपण पाहतोय, अनुभव भरपूर आहे. मागील वर्षामध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. इथे धावचीच्या रूपामध्ये विकेट गमवावी लागणार आहे. बिग विकेट गॉन. नवीन फलंदाज मुकेश मैदानामध्ये दाखल झाले. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 10 धावांची गरज. चला स्पीडअप करा, वेळ भरपूर जातोय. मायकोप संघ जयनुमान मायकोप टीम प्लीज घाई करा. तीन बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 10 धावांची गरज आहे. अक्षयने चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडले पहिल्या 3 चेंडूंमध्ये. नवीन बॅटर मुकेश मैदानामध्ये नॉन स्ट्रायकेंडवरती आहे. इथे चौकार आलाय. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. अचानकपणे आलेला हा चौकार अजयच्या बॅटमधून. प्रयत्न सोडलेले नाहीयेत, खांदे झुकलेले नाहीयेत, आत्मविश्वास अजयकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच मैदानामध्ये रंगत असताना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. 2-6चं समीकरण मैदानामध्ये. निर्णायक चेंडू. ते धाव करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. एक बॉल आणि 1 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. ताज स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन आपण उपस्थित राहायचे. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 6 धावांची गरज. ग्रँड फिनाले आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल मुकेश विजयापासून पूर्णपणे दूर गेला आणि शेवटच्या बॉलवरती चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. जयनुमान मायकूप संघ अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. जयनुमान संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतायत ताज स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत.
4 षटकांचा सामना असेल. सर्वप्रथम टॉस आपण करूयात, नंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. जयदेवजी गवते सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. ताज स्पोर्ट्स आणि एका बाजूला जयनुमान मायखोप या दोन टीममधील बॅटल आपल्याला पाहायला मिळते. जयदेव सरांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. कॉइन स्पिन केला जाईल. अक्षय कॉल करतील या ठिकाणी. कुर्ला याचा कॉल केला गेलाय आणि यस कुर्ला आलाय. अक्षय टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचं मुख्य कारण? कारण की आमच्या बॅटिंग लाईनमध्ये 7 जण आहेत आणि आम्ही 30-40 रन आरामात चेस करू शकतो. त्याचबरोबर तुमचा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचलाय, त्याची जी मेहनत आहे, तर संघाचं कौतुक कसं व्यक्त कराल? संघाचं कौतुक म्हणजे पोरं कामाला जाऊन सुद्धा इकडे क्रिकेट खेळायला येतात ते आमच्यासाठी. आणि तो उदय आहे ना, त्याच्या हाताला लागला तर त्याला सांगितलं आम्ही खेळू नको, तरी तो बोलतो नाही मॅच जिंकायची आहे बोलते आपल्याला. आणि त्याचबरोबर या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? स्पर्धा तर 1 नंबर आहे. ऑल द बेस्ट. राहुल, टॉस जिंकल्याचं तर काय निर्णय असता? माझा अपोजिटला गेलाय, मी पण फिल्डिंगच घेतली असती. चालायचं. 4 ओव्हरमध्ये माइंडमध्ये काय टोटल असेल? काय नाही, आम्हाला फक्त खेळायचं आहे. जो होईल टार्गेट आम्ही चेस करू किंवा डिफेंड करू. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉसच्या ठिकाणी जिंकलाय जर्मन मायखोप टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रज्वल, आपण या. प्रज्वल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता. आणि जयनुमान मायखोप संघ लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रज्वल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता या. प्रज्वल प्लीज या लवकरात लवकर. जयदेवजी गवते सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. वेल प्लेड प्रज्वल. बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस या ठिकाणी पाडलाय. मेडल आणि त्याचबरोबर आकर्षित ट्रॉफीज या ठिकाणी देऊन त्याला सन्मानित आपण या ठिकाणी करतोय. वेल प्लेड प्रज्वल. चांगली बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रत्येकाने बॅटिंग एन्जॉय केली. नेक्स्ट मॅचसाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जर्मन मायखोप टीम.